आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला विश्वासात घेतलंच पाहिजे, आम्हाला विश्वासात घेतलंच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्हाला न्याय नाकारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आम्हाला न्याय नाकारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित केलेल्या सर्व गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अर्थात HSRP नंबर प्लेट जी आहे ती राज्य सरकारने बंधनकारक केलेली आहे आणि 31 मार्च पर्यंत जर ही नंबर प्लेट बसवली गेली नाही तर संबंधित वाहन चालकाला जो आहे तो दंड आकारणी करण्यात येणार आहे. याच विरोधामध्ये पुण्यामध्ये प्रवासी आणि माल वाहतूकदार संघटना कृती समिती जी आहे ती आक्रमक झालेली आहे. आपण थेट त्यांच्यासोबतच बोलूयात. काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत किंवा आज नेमकं कशा संदर्भात हे सगळं आंदोलन आहे? त्यांची अडचण होईल. बरोबर. आपण आता या ठिकाणी पाहताय की इथे रिक्षा चालक, टेम्पो चालक, बस ओनर्स, ट्रक या असे प्रतिनिधी या ठिकाणी जमलो आहे. आमची काही दिवसापूर्वीच मिटिंग झाली आणि राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये येत्या 30 एप्रिलपर्यंत सर्व माल, प्रवासी वाहन, सगळ्या प्रकारच्या वाहनांना ज्या 2019च्या आधीची वाहनं आहेत त्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट HSRP सक्तीची केलेली आहे. त्याला विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी निदर्शनं होत आहेत. विरोध कशासाठी? तर पहिली गोष्ट, हा जो निर्णय घेतला गेला हा लोकशाही पद्धतीने निवडून आलो आहे आणि आम्ही लोकशाही पद्धतीने कारभार करतो आहे असं सांगणाऱ्या सरकारच्या हुकुमशाही पद्धतीच्या कारभाराला आहे. कारण हा निर्णय घेण्याच्या आधी सरकारने आमच्याशी अजिबात चर्चा केली नाही. तुम्हाला माहिती आहे की 2 कोटीपेक्षा जास्त वाहनांना हे बसवायचे, पण ज्यांच्या वाहनांना हे बसवायचे त्यांची चर्चा करायला नको की असा हा निर्णय होतोय, त्याचे प्रोज अँड कॉन्स, त्याचे वेगवेगळ्या बाजू काय आहेत, ती चर्चा काही केली नाही. ती केली असती तर आम्हाला आत्ता आंदोलन करून जे सांगायला इथं आम्ही आलो आहे ते आम्ही त्या मिटिंगमध्ये सांगितलं असतं. ते असं आहे की आत्ता या ठिकाणी सांगितलं गेलं, नागरिकांचे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत की जे ॲल्युमिनियम प्लेट त्याला ॲल्युमिनियम मुख्य धातू असलेली बसवायची आहे त्या प्लेटची निर्मिती मूल्य हे 100 रुपयापेक्षा जास्त नाही. त्याच्यामध्ये मग तुम्ही GST बाकी सगळे फिटमेंट सगळं जरी धरलं तरी आत्ता जेवढी किंमत द्यावी लागते तेवढी द्यावी लागणार नाही. म्हणजे ही सरळ सरळ लूट आहे. आणि सरकारचं एक काम नाही आहे की पाट्यांची किंमत ठरवणं, त्याचे टेंडर सारख्या याला कंपन्यांना देणं. सरकारने जाहीर करावं की हे जे स्टँडर्डायझेशन जे आहे ह्या प्रकारच्या पाट्या आम्हाला पाहिजेत, त्या आम्ही बघू तशा आहेत का नाही. आणि ते खुल्या बाजारात सोडून द्यायला हवं होतं. त्याच्यामुळं किमती कमी झाल्या असत्या. तुम्ही अगदी निवडलेल्या कंपन्यांना, म्हणजे एका कंपनीला MH 1, 2, 3, 4 म्हणजे जे रजिस्ट्रेशन नंबरचे आपले रजिस्ट्रेशन नंबर आहेत त्याचे सगळ्या एक पूर्णपणे एकतर्फी मोनोपॉली वेगवेगळ्या कंपन्यांना 3-4 कंपन्यांना दिलेली आहे. त्याला विरोध आहे आमचा की तुम्ही हे खुलं करा, किंमत आणखीन कमी, आम्ही आमची लूट का करून घ्यायची. आणि यापुढची गोष्ट अशी की 2019च्या आधीच्या गाड्यांना म्हणजे ऑलरेडी त्यांची 5-6 वर्ष वय झालेलं आहे. 15 वर्षाच्या नंतरच्या गाड्या तुम्ही बंद करायला सांगताय. मग त्याच्या खाली उतरणे जसं आपण येऊ 19, 18, 17, 16, 15 तसं वय वाढणार आहे. त्या गाड्यानंतर आम्हाला मोडीत काढावं लागणार आहे. तर हा खर्च आम्ही एवढा का करायचा? असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं सरकारला मागायला आम्ही इथं आलेलो आहे. येत्या 8-15 दिवसात ती मिळावीत. नाही मिळाली तर या सर्व संघटना पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी, आता प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही आंदोलन करतोय, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकारला जेव्हा या सगळ्या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो HSRP नंबर प्लेटच्या अनुषंगाने, कारण आता अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरू आहे, त्यावेळी राज्य सरकार अनेक राज्यांचा रेफरन्स देऊन असं म्हणतं की महाराष्ट्रात सर्वात कमी दर या सगळ्यासाठी आपल्या राज्य सरकारने आकारला. मी तर सांगेनच, पण आम्ही कुठल्या तरी, मी रिक्षाचं काम करतो, पण टेम्पोचं काम करतो, तर आमची एक बाजू आहे असं म्हणायला नको. इथं नागरिकांचे प्रतिनिधी आहेत, विभाव केळकर, त्यांनी याविषयी अभ्यास केला, ते जरा सांगतील तपशिलात तांत्रिक. खरंच सरकारचे म्हणताय तसं आहे, हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे दर राज्यात सर्वात कमी आकारलेत असा सरकारचा दावा आहे? असं नाही आहे. हे आत्ताच मी गुजरातची रिसीट पाहिली, त्याच्याप्रमाणे तरीसुद्धा त्याच्यात 50-60 रुपयाचा काहीतरी फरक आहे. मला गुजरातच्या रिसीट्स अजून मिळाल्या नव्हत्या, त्यामुळे पण इंटरनेटवरती जी माहिती अवेलेबल आहे त्याच्याप्रमाणे 160 रुपये होती. वेगवेगळ्या कंपन्यांच्या, म्हणजे टाटा AI अशा ज्या कंपन्या आहेत ज्या ही माहिती ठेवत असतात त्यांच्या वेबसाईट्सवरती पण 160 रुपये ही आहे. आणि माझं हे आव्हान आहे की याचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती आहे ही डिक्लेअर करावी आणि त्याची फेअर प्राईस काय होती ती डिक्लेअर करावी. जर फेअर प्राईजमध्ये असेल
तर आम्हाला हरकत नाही आहे. पण फेअर प्राईस वाटत नाही आहे, नक्कीच वाटत नाही आहे. आणि याच्यात जवळजवळ दुप्पट किंवा तिप्पट डिफरन्स दिसतो आहे मॅन्युफॅक्चरिंगच्या कॉस्टच्या कम्पॅरिझनमध्ये. म्हणजे पूर्वी जसं रेशन होतं, ज्यावेळेस आपल्याकडे दुष्काळ पडल्या ची दुकानं उघडी झाली आणि फेअर प्राईजमध्ये दिलं गेलं, त्या ठिकाणी मोनोपोली होत नाही ती. पण जिथे प्रचंड प्रमाणात प्रॉफिट आहे त्या ठिकाणी गव्हर्मेंट फक्त कंट्रोल करणार की कोण सेल करणार, याला मोनोपोली म्हटली जायला पाहिजेच. आणि ती मोनोपोली नसली पाहिजे. आणि सरकारनी मोनोपोली तोडण्याचं काम केलं पाहिजे, मोनोपोली घडवण्याचं काम नाही केलं पाहिजे. निश्चितच तर आपण पाहतोय की हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या विरोधामध्ये खरं तर आज प्रवासी आणि मालवाहतूक संघटना संयुक्त कृती समिती जी आहे ती रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच या सगळ्यामध्ये हे सगळेजण प्रचंड आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. समृद्धी जाधवसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.